ते गेली 12 वर्षे काही काम केलं नाही. निरंजन डावखरेंना दाखवा आणि 500 रुपये मिळवा असे आता आमच्याकडे मन आले आणि म्हणून BJPच्या विरोधातलं वातावरण. आज पैशाचा पाऊस पडतात ते लोक सांगतात हे खोटे पैसे लोकांना जनतेला जे लुटले या 10-12 वर्षामध्ये BJP सरकारनं त्याचा हा पैसा वाटप करतात. पण इथं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय बिनीचे कार्यकर्ते आहेत. 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार देणार होते. आज याच्यामध्ये पदवीधर कोण आहे? बेरोजगार याच्यामध्ये पेटलेला आहे. इथल्या DPDची आमच्याकडे उरणमध्ये जी त्यांनी DPD आणलं NPD पोर्ट्समध्ये त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. तर हा सर्व जो राग आहे तो या पदवीधर मतदारसंघामध्ये आज आपल्याला दिसत आहे आणि रमेश कीर हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील. हा जो इतिहास इथं घडणार आहे आणि BJPला फार मोठी चक्राप याच्या निमित्त मिळणारा लोकसभा आता ही आपण पदवीधर आम्ही जिंकणार आहोत आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार तेव्हा खऱ्या अर्थानं आमची हॅट्रिक पूर्ण होणार.